सर्वांना नमस्कार. एक प्रेम असे ही भाग 38 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. शिव, मला थोडं बोलायचं आहे. राजीवजी नुकत्याच जिमवरून आलेल्या शिवांशला बघून म्हणाले. तो आता आपल्या खोलीत जात होता, तर राजीवजी त्याचीच वाट बघत हॉलमधल्या सोफ्यावर बसले होते. हो बाबा, म्हणून शिवांश त्यांच्या जवळ जाऊन उभा झाला. तसं राजीवजी यांनी आपल्या हातातल्या पेपरची घडी करत समोरच्या टेबलवर ठेवला. शिव, आम्हाला म्हणजे मला आणि तुझ्या आईला वाटते की. राजीवजी बोलून थोडे थांबले. त्यांना समजतच नव्हतं की संसाराला लागलेल्या आपल्या मुलाला कसं तरी सांगावं की बाबा आपल्या बायकोला घेऊन हनीमूनवर जा, म्हणून ते संकोच करत होते. तर शिवांश मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे ते भाव बघत होता. त्या दोघांचं नातं खूप मोकळं होतं. जे काही असायचे ते राजीवजी आणि शिवांश स्पष्ट बोलायचे. शिवांशला काही विचारायचं असेल तर तो सुद्धा बिंदास राजीवजी यांना विचारायचं. काय झालं बाबा, थांबलात का? शिवांश त्यांना तसे गप्प बघून म्हणाला. त्याला आता दुसरीच काळजी वाटू लागली होती. काही सिरियस आहे का? शिवांश त्यांच्या समोर बसत म्हणाला. तसंच काही समज, राजीवजी म्हणाले. पण ते आपलं येऊ पाहणारं हसू थांबविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. तर इकडे मात्र शिवांश फार गंभीर मुद्रा धारण करून बसला होता. दोघातही आता नीरव शांतता होती. एकदम पिनड्रॉप सायलेंट. फक्त शिवांच्या वाढलेल्या स्पंदनाची आवाज तिथे येत होती. काय झालं बाबा? आई, ती तर बरी आहे ना? की बिझनेस रिलेटेड काही टेन्शन आलं आहे का तुम्हाला? जर आपल्या बिझनेसचं टेन्शन असेल तर प्लीज तुम्ही ते नको घ्या. त्यासाठी मी आहे, शिवांश सतत बोलत होता. तर राजीवजी यांनी मात्र आपल्या खुड्या मुलाला बघून मनातच डोक्यावर हात मारून घेतला. तुझ्या वेळी नक्की पौर्णिमाने काय खाल्ले होते काय माहिती? कदाचित ती बदाम खायला विसरली असेल, राजीवजी मनात बोलत होते. काय झालं बाबा, सांगाल का? शिवांश थोडा घाबरून अस्वस्थपणे म्हणाला. तसं राजीवजी यांना त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तसा शिवांश त्यांच्या बाजूला झुकला. राजीवजी यांनी त्यांच्या कानात कुजबुजले. काय? पुढच्याच क्षणी त्या हॉलमध्ये शिवांचा जोराचा आवाज घुमला. हे बोलायचं होतं तुम्हाला? त्यासाठी तुम्ही इतके सिरियस होता? शिवांश सरळ उठत राजीवजी यांच्यावर नजर रोखत बोलला. तसे राजीवजी यांनी लईत आपली मान खालीवर केली. बाबा, तुम्ही ना इम्पॉसिबल आहात, बोलून शिवांशने नकारार्थी मान हलवली आणि आपल्या खोलीत जाऊ लागला. शिव, जर तू आमचं ऐकलं नाहीस ना तर मी आणि तुझी आई वनवासात निघून जाऊ, राजीवजी म्हणाले. तसा शिवांशने जाता जाता त्यांना वळून पाहिलं, तर ते आता केविलवाण्या नजरेने त्यालाच बघत होते. आता काय करणार, त्यांच्या कडक लक्ष्मीने तशी ऑर्डरच सोडली होती. त्याशिवाय त्यांचं काही खरं नव्हतं. म्हणून आता आपल्या या अकडू मुलाच्या पाया पडायची त्यांच्यावर वेळ आली होती.
तर शिवांशने पुन्हा नकारमध्ये मान हलवली आणि आपल्या खोलीत जाऊ लागला. तर इकडे राजीवजी मात्र तोंड पाडून सोफ्यावर बसले. आणि पेपर चाडू लागले. तर शिवांश हलकं हसत पायऱ्या चढत वर जाऊ लागला. खोलीजवळ येताच त्याचे पाय थांबले आणि राजीवजी यांचे म्हणणे ऐकून पुन्हा शिवांच्या ओठांवर स्मित हसू उमटले. त्याने हळूच दार उघडले तर समोर बघून ते हसू आणखी गडद झाले. समोर प्रिया शांत झोपली होती. तिच्या अंगावर आता तिचा नाईट सूट होता आणि तिच्याच बाजूला चिकू सुद्धा तिला बिलगुल झोपला होता. तसं दोघांना बघून शिवांशचे ओठ रुंदावले. सोबतच रात्री घडलेले क्षण आठवून ते आणखी थोडे पसरले. थोड्या वेळापूर्वी रात्री शिवांश आणि प्रिया मध्ये हाय लेवल रोमांस झाला. 2-3 दिवसाचा गॅप शिवांशने चांगलाच भरून काढला होता आणि शेवटी दोघेही दमून एकमेकांच्या कुशीत होते. प्रिया तर इतकी दमली होती की अंगावर कपडे न चढवता तशीच झोपली. शिवांशने एकदा प्रियाला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. शिवांशने हळूच प्रियाला आपल्या मिठीत घेतली. तशी प्रिया सुद्धा झोपेतच त्याच्या आणखी जवळ सरकली आणि दोघेही झोपले. सकाळी अलार्मच्या आवाजाने शिवांशला जाग आली. त्यानं पाहिलं तर प्रिया अजूनही त्याच्या मिठीत होती. शिवांशने अगोदर अलार्म बंद केला आणि तो उठायला गेला. तसं त्याच्या लक्षात आलं की त्या दोघांचेही कपडे नाही. शिवांशने अगोदर आपला लोअर आणि टी शर्ट घातला. तसं दार वाजण्याचा आवाज आला, ज्यामुळे त्याला समजले की चिकू आला असेल. त्याने पटकन क्लोसेटमध्ये जाऊन प्रियाचा नाईट सूट घेऊन आला. नंतर त्याने प्रियाला तो ड्रेस घातला आणि पटकन जाऊन खोलीचे दार उघडले. तर त्याच्या अंदाजाप्रमाणे चिकू दाराजवळ अर्ध्या झोपेत आपले डोळे चोळत उभा होता. शिवांशने डोकावून पाहिलं तर त्याला पौर्णिमाजी जाताना दिसल्या. म्हणजे पौर्णिमाजी त्याला तिथे सोडून गेल्या होत्या. पण शिवांशला ऑकवर्ड वाटायला नको म्हणून दार उघडल्यावर निघून गेल्या. बाबा, आई, चिकू डोळे चोळत म्हणाला. तसं शिवांशने खाली वाकून चिकूला उचलून घेतलं आणि दार लावून चिकूला घेऊन आत आला. त्याने चिकूला प्रियाजवळ झोपविलं. तसं झोपेत सुद्धा प्रियाने चिकूला जवळ ओढून घेतलं. शिवांशने दोघांनाही व्यवस्थित पांघरून घालून दिलं. दोघांच्याही कपाळावर ओठ टेकवून तो फ्रेश होऊन जिमला निघून गेला. शिवांश आत आला तर दोघेही मायलेक मस्त झोपले होते. जगाची कुठलीही चिंता न करता आपली झोप पूर्ण करत होते. शिवांश दोघांवरही नजर टाकत वॉशरूममध्ये गेला. इकडे प्रियाला थोड्या वेळात जाग आली. तशी तिची नजर सर्वात अगोदर आपल्या चिमुकल्यावर गेली. प्रियाने अलगद त्याच्या कपाळावर ओठ टेकवत एक दीर्घ चुंबन दिलं आणि स्वतःला एक जांभाडी घे छान असा आलोखा पिलोखा दिला. पण अचानक तिला काहीतरी आठवलं आणि तिने पटकन ब्लँकेट अंगावर ओढून घेतली. भीतीमुळे तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तिने हळूच आत डोकावून पाहिलं. आता कुठे तिचं लक्ष स्वतःवर गेलं. आणि आधी तर स्वतःला नाईट सूट मध्ये बघून
ती थोडी चकित झाली, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं आणि ती तशीच ब्लँकेट आपल्या दोन्ही हातांनी छातीशी धरून लाजू लागली. रात्रीचे गुलाबी क्षण आठवून ती ब्लश करू लागली आणि पुन्हा एकदा त्या गोड क्षणात हरवली. ती त्या गोड क्षणात हरवली होतीस की वॉशरूमचा दार उघडला आणि तो आवाज ऐकून प्रियाचं लक्ष तिकडे गेलं. तर शिवांश आपले केस पुसत बाहेर येत होता. नुकताच आंघोळ करून आल्याने तो आता कमरेवर फक्त टॉवेलवर होता. पाण्याचे काही थेंब अजूनही त्याच्या बॉडीवर चमकत होते, जे प्रियाला त्याच्याकडे आकर्षित करत होते. पण सोबतच तिला लाज देखील वाटत होती. म्हणून प्रियाने लाजेने आपली नजर खाली केली आणि चोडून चोडून शिवांशला बघू लागली. तर शिवांश मात्र आपल्या बायकोच्या या चोरीपासून अनभिज्ञ आपल्यातच केस पुसत क्लोसेट रूमच्या दिशेने जाऊ लागला. हे बघा मिस्टर अक्रू जहागीरदार, बायको इथे यांना बघत बसली आहे आणि हे मात्र चालले. असं नाही की एकदा आपली नजर बेडच्या दिशेने सुद्धा टाकावी. नेहमीच का मीच रंबा बनून यांना मोहनी टाकावी का? प्रिया आपल्यातच कुडकुडत आपली नखं कुतरत होती. पण त्या भोडीला हे माहिती नाही की दाखवत जरी नसला तरी शिवांचं बरोबर लक्ष होतं प्रियावर आणि तिचे ते क्षणात बदलणारे एकूण एक भाव तो टिपत होता. आणि प्रियाचे ते बदलणारे भोडे भाव बघून शिवांश गालातल्या गालात हसत होता. यावेळी प्रिया एखाद्या लहान मुलीसारखी वागत होती. शिवांच्या दुर्लक्ष करण्यावर चिडत काय होती, डोळे बारीक काय करत होती, गाल काय फुगवत होती, तिचे ते सगळे भाव शिवांश आपल्या नजरेत भरत होता. तर शिवांच्या न बघण्याने शेवटी प्रिया चिडतच पाया आपटत वॉशरूममध्ये निघून गेली. तसा शिवांश क्लोसेटच्या दारापाशी उभा राहून हसत वॉशरूमच्या दिशेने पाहत होता. नाश्त्याच्या वेळी डायनिंग टेबलवर राजीवजी आणि शिवांशमध्ये नजरेचा खेळ सुरू होता. राजीवजी नजरेने शिवांशला प्रियाला बघून काहीतरी सांगत होते, तर शिवांश त्यांना नजरेनेच गप्प राहण्याचा इशारा करत होता. डायनिंगवर असणारे पौर्णिमाजी आणि प्रियासोबत चिकू सुद्धा त्यांना चकित होऊन बघू लागला. पौर्णिमाजी यांनी प्रियाला इशाऱ्यानेच काय म्हणून विचारलं, तर प्रियाने नाही मध्ये मान हलविली आणि त्या दोघीही त्या दोघांना बघू लागल्या. पण चिकूला मात्र आता राहावलं नाही आणि तो पचकला. बाबा, आजोबा, तुम्ही दोघे कोणता खेळ खेळत आहात? चिकूला सांगा ना. चिकू म्हणाला. तसे आता शिवांश आणि राजीवजी भानावर आले, जे कधीचे आपल्यातच गुंतले होते. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर पौर्णिमाजी आणि प्रिया त्यांनाच बघत होत्या. दोघींच्याही डोळ्यात प्रश्नांची लिस्ट उभी होती. ते काही विचारणारच की, बाबा मला ऑफिसला जायला उशीर होतोय, तुम्ही चिकूला स्कूलमध्ये सोडाल का? शिवांश म्हणाला. तसं राजीवजी यांनी होकार दिला. त्यानंतर कुठलीही इशारे बाजी न करता दोघेही आपले गुपचूप नाश्ता करू लागले. तर पौर्णिमाजी मात्र संशयाने राजीवजी यांना बघू लागल्या. तर राजीवजी मात्र नजर चोडून गुपचूप नाश्ता गिरत होते. नाश्ता झाला तसा शिवांचिकूला लाड करून आणि एक नजर प्रियावर टाकून पौर्णिमाजी यांना बाय करून आणि राजीवजी यांना नकाराचा इशारा देऊन घराबाहेर पडला. तसं पौर्णिमाजी
राजीवजी यांना काही विचारणारच की चिकू चल बरा उशीर होतोय ना. राजीवजी लगेच उठत म्हणाले आणि त्यांनी चिकूला उचलून घेतलं आणि घराबाहेर निघाले. एक मिनिट चिकूचं स्कूल सामान घेऊन त्यांच्या मागे गेली. सुटलो बाबा. राजीवजी बाहेर येत आपल्या हृदयावर हात पसरवत म्हणाले. तसा चिकू त्यांना डोळे बारीक करून बघू लागला. काय झालं? राजीवजी चिकूला बघत म्हणाले. आजोबा, तुम्ही आजीला घाबरता का? ती काय ड्रॅगन आहे का? चिकू म्हणाला. तसं राजीवजी यांनी त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि घाबरून इकडे तिकडे बघू लागले. अरे चूप, तुझ्या आजीने ऐकलं ना तर खलबत्त्यात टाकून कुटेल आपल्याला. राजीवजी दबक्या आवाजात बोलले. तशी चिकूने आपली बत्तीशी दाखवली. नंतर राजीवजी यांनी चिकूला गाडीत बसविलं आणि ड्रायव्हर सोबत निघून गेले. प्रिया बाळा, तुला काही माहिती आहे का काय चाललंय ते? पौर्णिमाजी प्रियाला बघत विचारलं. नाही हो आई, मला यांनी काहीही सांगितलं नाही, प्रियाने उत्तर दिलं. नक्कीच या दोघांमध्ये कुठली तरी खिचडी शिजत आहे. कुछ तो गडबड है पौर्णिमा, पता लगाना पडेगा. पौर्णिमाजी आपली बारीक नजर दारावर टाकत मनात बोलल्या. जिथून आता राजीवजी चिकूला घेऊन गेले होते. घ्या म्हणजे बघा, स्वतः आग लावून या मॅडम आता विचार करत आहेत की नक्की आग कशी लागली. पौर्णिमा, पौर्णिमा, अशी कशी ग तू वेडी? आधीच बिचारे तुला घाबरून कसं तरी आपल्या मानेला वाघेच्या गुहेत टाकली आणि तू त्यांच्यावरच संशय घेत आहेस. बिचारे राजीवजी, आता देवच त्यांचं रक्षण करेल. आता काय होईल पुढे? शिवांश आणि प्रिया जातील का हनीमूनला की येईल कुठलं नवीन वादळ? बघू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.